भीमाच्यामुळं आलं झालं या भलं, भीमाच्यामुळं झालं या भलं. पोरग आमचं शिकाया लागलं, पोटात यांच्या दुखाया लागलं. आरमाळूचं पुत्र भुकाया लागलं, पोटात यांच्या दुखाया लागलं. कलंक जातीचा होता नशिबी काळा, नव्हतं शिक्षण नव्हती ठाऊक शाळा. अरे दलित शिकून साहेब झाला न साहेब होऊन गावात आला, साहेब होऊन गावात आला. पाठीला येऊन धुकाया लागलं, पोटात यांच्या दुखाया लागलं. प्रथमतः महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, कुलवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज या देशाचे खरे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजश्री शाहूजी महाराज, ज्यांनी आणलेला डोळं, बाहेऱ्याला कान, मुक्याला वाचा, गांधीला जीवदान आणि तुम्हाला मला दिलं या देशाचं सर्वोच्च असं संविधान. ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 15 ऑगस्ट 1947 ला ते स्वतंत्र झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी शाहीर अमर शेखला बरोबर घेऊन मुंबईमध्ये विराट मोर्चा काढणारे आणि त्या मोर्चामध्ये ही भीमगर्जना करणारे की ये आजादी झूठी है और देश की जनता भूकी है असं म्हणणारे स्वतंत्र भारतातील पहिले विद्रोही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे. जी जात जी जमात रेल्वे गाडीत बसली नव्हती त्या जातीला त्या जमातीला लाल दिव्याच्या गाडीत बसवणारे वर्तमान युगातील बहुजन महापुरुष, बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी, माता जिजाऊ, माता भीमाई, माता अहिल्यादेवी होळकर, माता सावित्री, माता रमाई या बहुजन महापुरुषांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करून या प्रचार सभेला उपस्थित महाराष्ट्रातील एससी एसटी ओबीसी मायनॉरिटी समाजाच्या अन्याय अत्याचाराविरोधात रान उठवून गावगाड्यातल्या माणसाला स्वाभिमान देणारे नेते प्राध्यापक लक्ष्मणजी हाके सर, बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव भाऊसाहेब शिंदे, सुदीपजी गायकवाड, दिलीपजी कुसाळे साहेब, बाळासाहेब आवारे या आपण ज्या प्रभागामध्ये सभा घेतोय त्या प्रभागाच्या उमेदवार संघमित्रा काळूराम चौधरी, रवींद्र प्रल्हाद सोनवणे, 12 मधून पूजा गणेश आयवळे शिर्के, 13 मधून पायल सुनील चव्हाण, 13 मधून लखन विलास मिसाळ आणि काही तांत्रिक अडचणीमुळे मला ज्यांना एबी फॉर्म देता आला नाही, पप्पूला पण नाही आला आणि प्रभाग क्रमांक 9 मधून निलेश जाधव हे खंडोबानगरला उभा आहेत, त्यांचं निशाणी फुटबॉल आहे. आपला सचिन सोनवणे वतनदार आहे. 19 प्रभागामध्ये टीव्ही चिन्ह आहे आणि मोहीन द चिन्ह कॅमेरा आहे. 17 आणि आपला 20 मधून संदीप देवकाते कॅमेरा. आणि सगळीच्या सगळे उमेदवार कुणाच्याही जागेवरती पहाटेचा रात्रीचा डोळा ठेवत नाही. सर्वसामान्य आहेत, बहुजन समाजातले आम्ही सगळी बहुजन समाजातले एससी एसटी ओबीसी मायनॉरिटी वाले. माझ्याकडे तर एक निवेदन आलंय. माननीय काळूराम चौधरी साहेब, नगराध्यक्ष बारामती नगर परिषद, आणि निवेदन देणारे
विषय आहे वडार समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत. सूरज राजू पवार, अध्यक्ष पुणे जिल्हा, मी वडार, महाराष्ट्राचा. मोबाईल नंबर पण आहे त्यांचा. मी काय बनवून आणलेला नाही, तुम्ही बनवून आणताय आणि उभा करताय. हे मलिदेवाले काय करतात, बनवून आणतात. ते व्हिडिओ बी बनवलेत आणि त्या बनवलेत त्याला पैसे लावलेत ती बूस्ट करायला. सोशल मीडियावरती व्ह्यूज वाढवायला त्याला पैसे लावलेत आणि तरी लोक बघा नाही. एवढी वैतागलेली आहेत त्या मलिदा गँगला. पण त्या बाहेर देशातल्यांना बी माहित आहे यांचे अकाउंट तिकडे जायचं. ही भाडे आम्हाला लुटून तिकडे पैसे नेते, लुटतात आपल्याला. प्लॉट बघायचे एकेकाने कुठं घेतल्यात, दुबईला आहेत, विदेशात यांच्या जागा आहेत, यांचे बंगले तिकडे बी विदेशात आहेत. या सगळ्यांचा हिशोब होणार आहे. सगळ्यांना लग्न बहिरी कुठं झालं, बहिरीला झालं का बाहेर येतं झालं. आम्हाला तर नावं घ्यायला नाही का देशाची. बर त्या लग्नाला निमंत्रण हे मलिदा गँगला बी नव्हतो आणि टीव्हीवर बातम्या लावताय भुजबळ साहेबाला नाही. भुजबळ साहेबाची काय गरज आहे. ते मध्ये सर एकाने व्हिडिओ बनवला, भुजबळ साहेबांना हाके सरांना जे काय भुजबळ साहेबांच्या बद्दल बोलण्यात आलं किंवा ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट करण्यात आलं, शिवेगाळ करण्यात आली. तर मी त्या मलिदा गँगवाल्यांना सांगतो, माझा जन्म इथं झाला भीमनगर आमराईत. तुम्ही माझ्या जर नेत्यांना शिवेगाळ करताल, ट्रोल करताल, भुजबळ साहेब माझा नेता आहे आणि तुम्ही त्यांना जर हे करताल, मी जर तुमच्या नेत्याला शिव्या दिले ना तर तुमचा नेता तुम्ही 2 महिने जेवणार नाही. माझा जन्म अमराईतला आहे. तर कुणाला बोलताय आणि का बोलताय. सुरुवातीला म्हणली ते भुजबळ साहेबाचा आणि ह्यांचा फोटो का लावलाय, भुजबळ साहेबांचा का लावलाय. आणि तुम्ही त्यांचा फोटो लावू द्या नाही ना. तुमच्या ह्याच्यावर तुमचा पक्ष मोठा कसा झाला. ताईंनी दादाने नाही केला, भुजबळ साहेबांनी केला. ओबीसीच्या नेत्यांनी केला, एसटीच्या नेत्यांनी केला. नाही तर पवाराची ताकद होती का माळेगावच्या पलीकडे जायची. काकड्यांचं राज्य होतं, सगळ्यांना माहित आहे. काकडे होते पूर्वी आणि यांची ताकद नव्हती. आमच्या जीवावर तुम्ही माळेगावच्या पुढे गेलाय, आमच्या जीवावर. आणि आता आमच्या जीवावर उठलाय. अरे इमान पडायला लागले काय रे. महारवतनाच्या जागेवरती एसटी स्टँड बांधलंय, म्हणतोय एअरपोर्टच्या धर्तीवर बांधलंय. उडून गेलत ती, उडून गेलत का नाही. आणि ती पडलंय. दादा येऊन बघ की पडलंय ती. आणि पहाट्याचा नाही दिवसाचा येऊन बघ. आता इथं सोनवण्यांकडे जागा शिल्लक नाही. आमच्या इकडे दादा कधी फिरत नाही, अमराईत येत नाही, इकडे सोनवण्यांना बघत नाही पहाटेचा. आमच्या इकडे जागाच मोकळ्या नाहीत ना. आता ते बघणार काय. मुंडव्याला आता मुंडव्याला ही जी लोक आहेत, ही जी मलिदा गँगची जी टीम आहे, या मलिदा गँगला येणाऱ्या 20 तारखेला बारामतीकरांना संधी आलेली आहे या मलिदा गँगचा बंदोबस्त करण्याची. इलेक्शन सुरू झाल्यापासून रडीचा डाव सुरू झाला. सुरू झाल्यापासून मलिदा गँगने कोर्टात लावायचं, इलेक्शन पुढे घेतलं. परत जी अपिलात गेली ती बी त्यांनीच लावली. आज त्या फेटाळल्या. नंतर काय सुरू केलं, पोलीस अमराईत फिरवायला लागले. आज बी काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी पकडून नेलंय. म्हणजे इथल्या नाही गावातले, त्या यशपाल पोटेच्या प्रभागातली जी कार्यकर्ते होती त्यांना 2-4 दिवसापासून आमच्या वस्तीत लाईट कट करायला येईल ते वायरमॅन फिरतात. आता फिरायची फक्त आचारसंहिता संपवल्या. 30 गुन्हा आहेत माझ्यावर. 31वा वायरमॅनचा गुन्हा आहे. मी वायरमॅनला काय करणार नाही. पण जो अधिकारी बसलाय ना त्या एमएससीबीत,
तुला काळोलम चौधरी काय आहे ना ती 24-25 तारखेला कळेल. आज तुम्ही आम्हाला पाणी आज बी नाही आज बी आजी दादा जॅकेट घालतोय गुलाबी आणि फिरतोय अख्ख्या महाराष्ट्रात. येते इथं बघ, आज तुझ्या विधानसभेत पाणी नाही, आमच्या वस्तीत घाण पाणी येतंय. म्हणतो की म्हणतो का आणि जर निवडणूक आली की म्हणतात की घरा उठवणार, घरा उठणार आहे, मग तर दुसऱ्याला देऊ नका. अरे किती वर्ष वाया घर होत नाही. ह्यांच्या बापाच्या आहेत होय जागा, आपल्या बापाच्या आहेत. बहुजन समाज पार्टी कांशीरामजी आणि बहन कुमारी मायावतीजींनी घोषणा दिलेली आहे. काय घोषणा आहे? जो जमीन सरकारी है वो जमीन हमारी है. आणि म्हणतात उठवणार. मी वचननामा काढला आणि वचननाम्यात सांगितलं, काय वचननामा होता माझा? मागाल त्याला 1 BHK. दादा कपाळात आणून घ्यायला लागला. आता दादा तुम्ही काहीच करू नका, तुम्ही कपाळ हाणून घेतल्यामुळं डोकं बडवून घेताय, त्याच्यामुळं बारामतीत आता सगळं झालंय. काळूराम चौधरीची नवीन घोषणा आहे, नगर परिषदेच्या मार्फत मेंटल हॉस्पिटल वड्याला बांधणार. 150 खाटांचा असेल. मी म्हणलं मागाल त्याला 1 BHK देणार. दादा डोकं घालून घ्यायला लागला. कुठून देणार म्हणतोय दादा. अरे दादा तू जिथनं केले तिथूनच देणार. आणि चुलताईने काय वांगी कोण केलंय वही विकास, आमचाच पैसे आहे. फुटपाथ 6.5 लाख रुपयाचा बांधला. मी बुद्धाचा यांचा भ्रष्टाचार 30% विकास आणि 70% भ्रष्टाचार आहे बारामतीत. 6.5 लाख रुपयाचा स्पीड ब्रेकर बांधलाय. मी जसं सांगायला लागलो महाराष्ट्राला कळालं, जाऊन बघा स्पीड ब्रेकर बुजवून टाकले. बुजवलं बुजलं स्पीड ब्रेकर बघा. मतदान करायच्या अगोदर ती स्पीड ब्रेकर जाऊन बघा, बुजल्या. संडासच नगर परिषदेने 97 लाख रुपयाचं बांधलंय संडास. आणि आमच्या ह्या रोडला संडास नव्हतं. या अनिकेत मोहितेने असा वैताग आणला होता. मी फोन केला त्याला, म्हणला त्या फेसबुक मधनं आता बोचा वासा यायला लागला आहे की संडास बंद कर. संडासासाठी आंदोलन मुंबईला झालंय की दादांताय. आणि ताईन दादा ही गेल्या वर्षी काय फिरत होती, लाल पुस्तक घेऊन फिरत होती. संविधान वाचवायचंय, संविधान वाचवायचंय. अरे वाचवायचं नाही, त्याला लागू करायचं होतं. 5 लाख हेक्टर जमीन आहे या महाराष्ट्रात महारवातनाची. निवडणूक आली झाली गेली, काय निकाल होईल ती होईल. पण मी आता या सभेतनं सांगतो, येणाऱ्या पुढच्या महिन्यात महाराष्ट्रातील रामोशी, महार, मांग, वडार, कैकाडी, तकारी, सुतार, होलार ज्यांच्या ज्यांच्या जमिनी यांनी लुटल्या त्या सगळ्यांना घेऊन सहयोगावर मोर्चा असणार आहे माझा. मी उठणारच नाही. तू आम्ही 5-5 जणांनी PhD मी गाणं त्याच्यासाठीच म्हणलो होतो. 5-5 जण एका घरातली PhD करतात. कशासाठी? तर ती स्कॉलरशिप साठी म्हणतो. 10वीत नापास एक विषय गेलाय दादा तुझा. तुझ्या वर्गातल्या पोरांनी तुझे जे वर्ग मित्र आहेत तेच म्हणतात इथं सांगतात चहा पेतानी. हळूच सांगितलंय, मी नाव नाही सांगणार. एक विषय गेल्यावर कोल्हापूरला पाठवला होता दादा. माहिती दादाच्या विरोधात लढाई नाही बरं का बारामतीकरांनो. दादा आपला थोरला भाऊ आहे. पण या मलिदा गँगचं काय, ही आमच्या जीवा उठली. आमच्या लेकरा बाळाला शिकू द्या नाही. मी जसं सर म्हणलं 1 BHK देईल, म्हणला कुठनं देईल. मी सांगितलं बाबा 3 लाख रुपये मोदी साहेबांचं, 2.5 लाख रुपये फडणवीस साहेबांचं, 2.5 लाख रुपये CSR फंडातून देईल. गुलाबी सायकल ताईंनी तिथनच वाटले होते. काय गोविंद बागातली वांगी नव्हती इकली. मी ते 2.5, 5, 3, 8 आणि 2 लाख रुपये बिनव्याजी कर्ज देईल. आणि दादा तुम्ही 15 वर्षापूर्वी बारामती नगर परिषद बडोदा बँकेला गहाण ठेवली होती. मी तसं करणार नाही. माझा बाप आणि बापाची डिग्री लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये माझा बाप शिकलाय बाबासाहेब.
आणि बाबासाहेबांची जी डिग्री आहे ना, DSc इकॉनॉमिक, 150 वर्ष झालं जगातल्या कुणाला घेता येत नाही. आता आमच्यातले जे खापरे आहेत ना सर, खापरे, बाबासाहेब खापरे महाराजांची गोष्ट सांगायची. ती 1 एप्रिलला स्टेटस ठेवत्यात, बाबासाहेबांचा निबंध लिहिला होता, त्याच्यावरती RBIची स्थापना झाली. आणि तू 90 साठी कॉल केली, आणि ती 19 10 काळूराम चौधरी निवडणुकीला उभा राहिलाय म्हणून आहे. आता माझ्या पुरीच्या विरोधात अख्खं पवाराचं खानदार एकत्र आलंय. माझ्या पुरीचं इलेक्शन कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी हातात घेतलंय, सगळ्या कार्यकर्त्यांनी हातात घेतलंय. बंटी जगतापने घेतलंय, अनिकेत मोहितेने घेतलंय, बंटी सरोदे आहे, जो बापूराव आहे, सनी अण्णा आहे. आणि 2-4 दिवसापासून माझ्या कानावर यायला लागलंय, दमदाटी करताय होय. इलेक्शन 21 पर्यंत आहे, 21च्या नंतर काळूराम चौधरी. अजित पवारला सुट्टी नाही. आता मला मगाशी एका पत्रकाराने विचारलं की बाबा तुम्ही एवढ्या मोठ्या धनदानच्या पुढे उभा राहिलाय, फटका माणूस आहे, तुम्हीच सांगताय की तुम्ही एका हमालाचं पोरगा आहे, तुमचा बाप मंडळीत हमाली करत होता, मग या पैशावाल्यांच्या विरोधात तुम्ही कसं काय टिकणार? तुम्हाला ते निवडून येऊ देतील का? मी म्हणला मला या सर्वसामान्य बारामतीकरांवर विश्वास आहे. या सर्वसामान्य बारामतीकरांचा आवाज आहे काळूराम चौधरी. मुख्य बारामतीकरांचा आवाज आहे काळूराम चौधरी. माझ्याकडे अजितदादाला काय आता लाईव्ह होत आहे, अजितदादाला मी माझ्याकडला दस्ता आला 1935चा, आणि त्याच्यात चालूचा उतारा मी थोडा सांगतो. चालूचा आत्ताचा 2025चा जो उतारा आहे, त्या उतारावरती नाव आहे अजित आनंदराव पवार, आणि त्याचा पूर्वी जो दस्त झालेला आहे तो 1935चा आहे. आणि अशी अजितदादा माझ्याकडे लई कागदपत्र आले. बारामतीकरांनी काय काय एवढं आणून दिलंय की माझ्या गाडीची डिगी भरलेली आहे. आज रात्री काढून ठेवणार आहे, नाही तर गाडी बिडी फोडायची. मग तुम्हाला सुट्टी नाही. आणि या अमराईतल्या आणि या बारामतीकरांपुढं बाबासाहेबांनी 4 लेकरं मारून तुम्हाला मला जो मताचा अधिकार दिला ना, त्या मताच्या अधिकाराचा वापर करून आम्हाला सगळ्यांना नगर परिषद मध्ये तुमचं प्रतिनिधित्व करायला पाठवण्याची संधी मित्रांनो तुमच्या जवळ आलेली आहे. उमेदवार माझ्याकडे शिक्षित आहे. रवी फोनवणे वकील आहे, माझी पोरगी वकील आहे, हा संदीप शिक्षित आहे, हा जे लखन आहे हा पतारीवाला आहे. पतारीवाल्याला हाकलताय, मी उमेदवार बनवलाय. तुम्ही गाड तोडताय, उचलून नेताय, माल बाहेर फेकताय. मी उमेदवारी दिली. मोहीन बागवान, मोहीन पत्रकार आहे, त्याच्या कॅमेऱ्यातला जो भ्रष्टाचार 70% दाखवणार आहे. इकडं निलेश जाधव आहेत, किती वर्ष राष्ट्रवादीचं काम केलं इमानदारीने? 10 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम केलंय. तिकीट द्यायच्या वेळेस काय केलं सर माहित आहे का? ओबीसीची जागा आहे, ओबीसीची, आणि ओरिजिनल ओबीसीला तिकीट दिलं नाही अजितदादांनी, नवीन ओबीसीला दिलंय. नवीन कुणबी झाला ना त्याला, त्याने निवडणुकीसाठीच मागितलंय. मी जे ओबीसीच्या आंदोलनात गुन्हा दाखल करून घेतलाय तो हेच कारणासाठी घेतलाय. तुम्ही जर उमेदवारी अजितदादा, तुम्ही जर नगर परिषदेच्या नगरसेवकाचं तिकीट त्या ओबीसीला देत नसाल तर त्या ओबीसीच्या पोराला तुम्ही मेडिकलची जागा कशी देणार आहे? अरे तुम्ही नगरसेवक त्याला बनवा नाही, डॉक्टर कसा बनवताल? म्हणून लबाड दादा आहे, हे सगळीच लबाड आहे. ही तुतारी मुतारी सगळी एक आहे. एकाच बापाच्या एक चौकीत आहे आणि एक मावशीत आहे. एक मारल्यासारखा करतोय, एक दुसरा रडल्यासारखा करतोय. आणि ह्याच्या पलीकडचं तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगतो, यांना कोणालाच माहित नाही. अजितदादांचे जे वडील आहेत स्वर्गीय
आनंदराव पवार आम्ही त्यांना तात्याचं आम्ही आम्हाला नाव दिलंय की काय भाषणात सांगत असेल पण आम्ही आमच्या लोकांनी नाव दिलंय मग आमच्या या अनिकेतचा माझा आत्ताची माघारी मास्तर आहे ना ते पवार साहेब आणि त्या त्यांचे मित्र. आता या दादानी काय केलंय तुम्हाला सांगतो. दादानी उद्या पत्रकारांनी विचारायचंय अजितदादाला काय केलंय. अनंत आशा तुम्हाला माहित आहे म्हणजे तात्या साहेबांचं आई साहेबांचं नाव आहे. दादाच्या दादा तोरणा भाऊचं माझी पण आई साहेब मावली पण त्यांचं खरं नाव जे आहे ती तारा आहे अनंत तारा आणि योगेंद्र दादाच्या बंगल्याचं नाव जे अनंत तारा आहे. पण या अजित दादा मलिदा गँगच्या नादाला लागून ह्या दादाने काय केलं माहिती आहे का. दारू वायाला ज्या गाड्या येत नाही त्याला नाव दिले आहे बाबा अनंत तारा त्या ह्याला नाव आहे. आणि तुम्ही उद्या ते योगेंद्र दादा आला ना त्यांना विचारायचं हा खोटं जर असेल ना लगेच माझ्याकडे येतं ज्याला म्हणतात त्याला पाठिंबा देतो नाही तर माघारी घेतो निवडणूक. आणि तात्या साहेबाचा अपमान पोरग लेख आहे म्हणून करतोय दादाला का करू नका असं पैशासाठी एवढं होईल. काय प्रॉपर्टी करायची काय करायचंय काय काय चंद्रावर जाणार आहे का राहायला आम्हाला सोडून. कशातच तपास नाही. दगडी एक बसवलाय ते सुशोभीकरण करायला एक वडार समाजाला दिलं का टेंडर त्याचं इमानदारीने सांगायचं तुम्हाला बजरंगबलीची शपथ आहे तो दगड केवढ्याला पडेल इमानदारीने सांगायचं 60 रुपयाला पडेल. ओरिजिनल वडार सांगतोय 60 रुपयाला पडेल. बिल कितीचं काढलंय माहितीये का मलिदा गँगने 830 रुपयाचं. आता ही रगत किती फुटून नाही वेळ मारावी आपली 60 रुपयाच्या दगडाचं बिल काढताय 830 रुपये आणि म्हणतो एअरपोर्ट सारखं बघितलं आता इमाना उठत्या घेत ना. सगळं झूट आहे सगळं झूट. विकास केला नुसता केला विकास आम्हाला कधीच बघायला भेटला नाही. आम्हाला पाच बी दिसतो जय दिसतोय रोहित दिसतो योगेंद्र पण दिसतोय पण विकास हाय काय दडावला का काय दडावला काय नुकताच विकास केला मग आमचा का नाही झाला. बरं आम्ही काय करतो घोडं मारलंय बाबा. आमच्या जिथं शाळा आहेत आमची पोरं जिथं शाळा शिकतात अमराईतली तिथं का तुम्ही गणपतीचं ती फेस्टिवल बनवताय दांडिया तिथंच घेताय दह्यांडी तिथंच बनवताय आणि नेहमी तिथंच घेते ती लोक पण पैसे नेऊन दिले ती. तुम्हाला कोणाला पैसे भेटलेत का. 1 रुपया नाही माझ्याकडे. आता तुम्ही मीटिंग संपल्यावर तुम्हाला तेच आपलं तुम्हाला दे तिकडे पैसे घेऊन आहेत 500 रुपये केस आणलाय कोणाला आम्हालाच्या पोरांनी अख्ख्या खानदानीला रस्त्यावर उतरवलंय अख्ख्या खानदानीला. ही ताकद त्या निळ्या आहे बाबासाहेबाच्या हत्तीची आहे आणि बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी परमादरणीय बहीण कुमारी मायावतीची आहे. आपल्याला नाही ना हे करायचं. काळूराम चौधरी ज्या दिवशी कांशीराम साहेबां बहीण मायावतीला भेटला तिथून येतानाच आपलं आयुष्य पुढीत बांधलं आणि करा नदीत टाकून दिलंय. मारायला अजिबात भेट नाही मारायला बी देणार नाही. अरे आयुष्य देऊन टाकलंय चळवळीला लावलंय. आणि म्हणून या शिक्षित उमेदवारांना उभा केलंय. तुम्हाला उद्याच्या 20 तारखेला काय करायचंय इमानदारीने या उमेदवारांना मतदान करायचंय. कारण नगर परिषदेमध्ये जे ठराव केले जातात ते ठराव तुमच्या माझ्या विरोधातले. मी पहिला तो 1 BHK चा मुद्दा सांगितला दादाने कपाळ आणून घेतलं. मी नंतर दुसरं वचन दिलं की 20 प्रभागात 20 CBSE बोर्डाच्या शाळा चालू करणार. की मलिदा गँगच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणतोय मी शाळा चालू करणार आहे. आता झाले मग ती कसब्यात 7व शाळा आहे ना ती पहिली सरकारी करा. इकडं कुठं आज तिथं 10 रुपयात बसत्यात ती पोरग कुठं गेलं
2 दिवस ती माझ्या मागे लागलंय शाळेत चला या म्हणून. त्या पाण्याच्या टाकीत बाटल्या आहेत दारूचे आणि पिणारी कोण असतील मग तिथं राष्ट्रवादी भवन समोर तिकडे बघतील म्हणून तिकडे जाऊन आणते. मला जर गावला ना तिथं आमच्या त्या शाळेत कोण मग तुम्हाला दाखवतो. शाळेत व्यवस्था नाही, शिक्षणाची काय व्यवस्था आहे काय नाही. महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीमाई फुलेंनी दगडधोंड खाल्ली तुमच्या मला शिकवायसाठी आणि यांनी त्याचा धंदा केलाय. आणि रोज उठल्यापासून फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेते रोज. दादाच्या तर फेस येतो तोंडाला. दादा उठल्यापासून म्हणतो फुले शाहू आंबेडकर मी विचारधारा. कुठली विचारधारा? 500 रुपयातला का कोरेगाव पार्क करतोय की तू लेखासाठी. आणि जागा 1800 करोड महारत्नाची आणि ती पार्कच्या नावावर केली आणि त्याचं नावच येत नाही कुठं आधी मध्ये का कशातच नाही. ही जी सगळी व्यवस्था आहे ही व्यवस्था तुमच्या माझ्या विरोधातली व्यवस्था आहे. आणि व्यवस्था चालवतोय कोणतंही चालवते. म्हणून बांधवानो ही मलिदा गँग जी आहे या मलिदा गँगला 20 तारखेला सोडायचं नाही. या मलिदा गँगने जो बारामतीमध्ये उच्छाद मांडलाय हा मलिदा गँगचा उच्छाद तुम्हाला येणाऱ्या 20 तारखेला यांचा बंदोबस्त करायचा आहे. या मलिदा गँगला काय कारण नाही तर आमच्या बारामतीत सगळे आम्ही बारामतीकर गुन्हे गोविंदाने राहतो. मध्ये मध्ये त्या मस्जिदवरचे बोंग उतरायला लावले त्या मलिदा गँगवाल्यांनी. आता मस्जिदवरचं बोंग बी उतरावताय आणि मारुतीचं गणपतीचं मंदिर बी पाडायचं म्हणताय. वेशीवरचं मारुती तुम्ही पाडायचं म्हणताय. दादा नुसतं पाडायचं म्हणलाय तर पोरग अडचणीत आलंय. तुम्ही जर त्या मंदिराकडे परत बघताल तर जेलमध्ये जावं लागेल. ते वेशीवरचा मारुती आहे आणि कनेरीचा मारुती यंदा तुमच्या बरोबर नाही. कारण कनेरीचा मारुती कन्फ्युज मध्ये आहे. मोठ्या साहेबाला आशीर्वाद देऊ का ह्या बारक्याला देऊ. मग कनेरीच्या मारुतीने आपल्या वेशीवरच्या मारुतीला सांगितलंय तुमच्या गावात तुझ्या वेशीच्या आतलं तुझं तू बघून घे. आणि वेशीवरच्या मारुतीचा आशीर्वाद काळूराम चौधरीला आहे. आणि ते पेलेचा शनी आहे. जो शनी जर मागे लागला तर ओझ वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही बारामतीकरांच्या सगळ्यांना जर त्या मंदिरासाठी आंदोलन करायची वेळ आली तर या बारामतीतल्या मुस्लिम समाजाने आपला धर्म बघायचा नाही. आपलं गाव आपलं शहर बघायचं आहे. ही आपली बारामती आहे. मुस्लिम समाजच्या मारुतीच्या मंदिरासाठी आंदोलन करायला याची मला गॅरंटी आहे. करावं लागेल आपल्याला. याच्यात धर्म नाही याच्यात गाव बघा. आता सहजपती आता मी बोलतोय तर म्हणतात मग रस्ता कुठनं करायचा. रस्ता कुठनं करायचा? पाडकीची पलीकडची रुपी बँक लोकांचं पैसे बुडवलेत आणि तू त्याला उमेदवारी दिली त्या अलकात काही यातला कुठं आहे हो तिथं नाही ना. आणि त्यांनी त्या शाकंभरी पतसंस्था जी आहे त्याच्यातल्या 460 ठेवीदारांचे पैसे खाल्लेत. आणि सर कोर्टाने आदेश दिलाय. माझ्याकडे डॉक्युमेंट आहेत. कोर्टाने आदेश दिला आणि त्या संचालकांची प्रॉपर्टी जप्त करायला लावली आणि गेली सील केली. आणि ती सील केलेली प्रॉपर्टी जी आहे ती उठवण्याचा महापाप बाळराजे अजितदादा पवारांनी केलेला आहे. बाळराजे आहे ते त्यांचा ते तिकडे राज्य होतं. आणि त्यांनी ती उठवून त्या ज्या लोकांचे पैसे देत आहेत त्या लोकांना मीठकुटीला आणण्याचं काम या मलिदा गँगने केलं. त्याला उमेदवारी दिली. तर मी त्या शाकंभरी पतसंस्थेत जे ठेवीदार आहेत 460 त्यांचा बी आवाज बनणार आहे काळूराम चौधरी. मारुती गणपतीच्या मंदिरासाठी लढणार आहे काळूराम चौधरी. SC ST OBCच्या लहान लहान मुलांच्या शिक्षणासाठी प्रसंगी गोळी छातीवर खाण्याची ग्वाही देतोय काळूराम चौधरी. त्यामध्ये कसब्यात ऍक्सिडेंट झाला. पलीकडे शोरूम आहे.
अलीकडची म्हातार मरून तिथं जागेवरती आपल्या एक बारामतीकराचा अंत झाला. आणि मग ही मलिदा गँगवाली त्यांना माहित आहे इथे ऍक्सिडेंट झालाय, निघून गेली. मी रस्त्यावर बसलो, मी आवाज उठवला, मी आंदोलन करायला लागलो रस्त्यावर बसून. आणि मग मी रस्त्यावर बसल्यानंतर त्या गरीब कुटुंबाला न्याय देण्याचं प्रामाणिकपणे काम मी केलेलं आहे. आणि ह्याचा साक्षीदार ढवाण पाटील आहेत. आपल्या गावचं जे पाटील आहेत ना, ते ढवाण पाटील आहेत, त्यांना विचारायचं. मी बाहेर आलो सर, मी त्या पोलीस स्टेशन मधनं आणि केतन मी बाहेर आलो आणि ढवाण पाटलाला म्हणलं की तुम्ही आमच्या गावचं पाटील आहे, या गरीबाला न्याय द्यायचं काम तुम्ही करायचंय. होती ना माणसं. ढवाण पाटील स्वतःच पैसे काय घालवून बारामतीकरांना सांभाळत होत. हे विनोद कुमार गुजर आपल्या बारामती नगर परिषदेचं नगराध्यक्ष होत, स्वतःच पैसे घालवले त्यांनी. मातू हे आपले वाघोलीकर ते पण होते, त्या शहाबाई होते, होती नाही व्यापारी गटाची लोक होती. परंतु ह्या सगळ्या चांगल्या लोकांना या राजकारणातून आणि त्यांच्या सगळ्या पिढीला राजकारणातून देशोधडीला लावण्याचं काम या मलिदा गँगनी केलेलं आहे. त्याच्यामुळे बारामतीकरांनी काहीच बघायचं नाही, फक्त हत्ती बघायचं, फक्त हत्ती बघायचा, हत्तीच्या समोरलं बटन दाबायचंय. कारण ही लोक वारंवार तुम्हाला फसवत आलेले. आता बांधवांना मात्र फसवू नका. मी आणि माझ्या बरोबरचे हे जे कार्यकर्ते आहेत, आम्ही काही थांबणार नाही. आमचा काही धंदा नाही, धंदा पवारांचा आहे. आमचं हे मिशन आहे, मिशन आहे की तुमच्यासाठी असं तुम्हाला बघावताना वाटत असेल काळूराम चौधरीचा पक्ष आहे, तिकडनं युपीवरनं काळूराम चौधरीला गबुळ आलंय, मलिदा आलाय, तुमच्या माझ्या पैशावर चालणारा पार्टी आहे. ही मिशन आहे, जी मिशन 1846 ला महात्मा ज्योतिराव फुलेंनी चालू केलं, सावित्रीमाईंनी पुढे चालवलं, शाहू महाराजांनी चालवलं, बाबासाहेबांनी चालवलं, मान्यवर कांशीराम साहेबांना आता बहीण कुमारी मायावतीजी चालवत आहे. फुलेंनी काय दिलं? शिक्षण दिलं. शाहूंनी काय दिलं? आरक्षण दिलं. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं. शिक्षण, आरक्षण आणि संविधान हे 108 वर्षाच्या संघर्षातून तुम्हाला मला भेटलेलं आहे. आणि ती टिकवायची जबाबदारी आपली आहे, नाही तर आपली पुढची पिढी आपल्या तोंडात माती घातल्याशिवाय राहणार नाही. तुमचं मताला नाव येतं द्या मतदार यादीत. तुम्हाला वाटत असेल नगर परिषदेचा माणूस येतो, आपल्या इथला खापऱ्या येतो, नाव देतो, वर्ण निवडणूक आल्यावर 2,000 देतो, त्याच्यात 10,000 खात्यात लोकसभा विधानसभेला तुम्हाला कळालंय पैसे वाटायला दिलं मलिदेवाल्यांनी, पण तुमचं पैसे ते आणत्यात मध्ये. मग ही जी सगळी पैशाचा जो बाजार आहे बारामतीतला, विकास केलाय तर द्या ना मत. दादानी तुमचं कल्याण केलंय ना, अजिबात मला मत देऊ नका, दादालाच दे. पण दादानी तुमचं काहीच केलेलं नाही. मलिदा गँगनी तुमचं उलट वजवाटोळ केलंय. मग तुमच्यासाठी भांडणार आहे या गरीब कुटुंबातल्या काळूराम चौधरीला का तुम्ही मदत करणार नाही? मला आशा आहे, मला त्याची गॅरंटी आहे. कारण सर मला काल पवार साहेबांना अजित कार्यकर्ते भेटले, एकदम कट्टर कार्यकर्ते, कट्टर. त्यांनी कधी हत्तीला मत दिलं नाही. चहा प्याला एका ठिकाणी मी गेलो होती, एकाच्या इकडे तुतारी होती, दुसऱ्याच्या इथं मुतारी होती. बोल 2 दिवसांनी आता मला बघितल्यानंतर अध्यक्ष आम्ही म्हणतो आपण चहा पिऊ. म्हणले आता तुमचा चहा नाही आमचा चहा. मला चहा जेवण बारामतीकर 1 रुपया खर्च करू दे नाही. आणि मग त्या दोघांनी मला घोषणा सांगितली. त्या दोघांनी घोषणा बनवली. काय घोषणा आहे? पत्तर रखलो छाती पर, बटन दबेगा हाती पर. त्यांचा जीव व्हायला पवार साहेब दादावर. आपलं बी काय भांडणार नाही. माझं काय दादा बरं भांडणार नाही. दादा तर माझा थोरला भाव आहे, आणि थोरली भाव तर आईसारखी असती. फक्त आमचं पोरांना शिकवा, आमच्या पोरांना शिकवायचंय
आम्हाला चांगलं आरोग्य पाहिजे. आमच्या मेडिकल हॉस्पिटलला डायलिसिसला काय गेलं तर तो महिन्याचा नंबर देतो डॉक्टर. बऱ्यापैकी जणांना माहित आहे. ती ह्याची मशीन आहे ना MRI ची. पैसे घेतात ना, पण घेतात का नाही इमानदारीनं सांगा. नाही ना, फुकट देत असेल तर दादालाच मत देत. मला बिला दिलं तर मीच मारील त्याला. फुकट असेल तर किती घेतात बघा. इथं बारामतीकर सांगतोय 4,500 रुपये घेतात. आणि ही बहीण भावंड म्हणतात आम्ही हे आणलं, आम्ही ती आणलं. सगळं आणलं पण तुम्ही घरात नेलं. मध्ये आता रवीने सांगितलं बिबट्या आलता. बिबट्या सर आईने बनवला होता. आता मला सांगा, आणि तो बिबट्या नेमका कसब्यातच कसं काही येईल? कसब्यात काही सरकत आहे का? पण आमराईत ना बाबासाहेब आता हत्ती गावात निघालाय. हत्तीच्या आवाजानं बिबट्या थांबवलोय. एक आयडिया चालवत आहेत, एक आयडिया करतात. मला एक ओबीसी बांधव आला आणि मला म्हणला अध्यक्ष मत तर तुम्हाला देतोय. पण त्याला दुसरा आजच मला सकाळी भेटला. मी आपलं एका सलूनच्या दुकानात गेलो तिथं. मला म्हणला की तुम्हाला दादानी असं सांगितलंय, म्हणजे ऐकलंय की तुम्हाला दादानी मॅनेज केलंय. म्हणलं दादानी मॅनेज केलंय म्हणजे काय? नाही असं म्हणतात. आपण का म्हणतात? घासा माझ्या कशातनं रक्त पडायला लागलं एवढा तर दादाचा भ्रष्टाचार मी बाहेर काढला या मळीचा गँगचा. आणि मग ह्या अशा वावड्या अफवा पसरवणार आहेत. निवडणुकीच्या वेळेस अफवांवर विश्वास ठेवू नका बांधवांनो. उत्तर प्रदेशाला बहीण कुमारी मायावतीजी पहिल्यांदाच निवडणुकीला काम अगोदर केलं उभा राहिले होते. निवडणुकीच्या दिवशी दैनिक जागरणनी बातमी काय लिहिली? कार ऍक्सिडेंट में मायावती की मृत्यू. काय लिहिलं होतं? कार ऍक्सिडेंट में मायावती की मृत्यू. आणि बहीणजी थोड्या मताचा पराभव झाला. त्याच्यामुळे तुम्ही या अफवांवर विश्वास ठेवू नका. या अमराईची जर दलिंद्री घालवायची असेल तर या प्रभाग क्रमांक 14 मधील दोन्ही उमेदवार या 2 मशीन आहेत. अशा 2 मशीन असणार आहेत. हे गुलाबी दादाचे जॅकेट, गुलाबी दादाचा म्हणून तुम्ही थोरला म्हणतो. माझा प्रचार होत दादा गुलाबी घातलंय का नाही काय माहिती. आज मी कालच सांगितलं होतं घालायला. काल या गुलाबी मतपत्रिकेवर 5 नंबरला हत्ती आहे. ह्याच्यावर एकच बटन दाबायचंय. आणि ही पांढरी आणि निळी मतपत्रिका आहे. ह्याच्यावरती 2 बटन दाबायची. वरती 3 नंबरला संघमित्रा काळूराम चौधरीचा हत्ती आहे. आणि खाली निळे 6 नंबरला रवींद्र सोनवणेची रिक्षा आहे. आणि रिक्षा स्टँड हिच आहे. रिक्षात बसायचं 2 हत्ती दाबायच्या. तुमच्या जर आमराईची आणि बारामतीची दलिंद्री घालवायची असेल तर मला तेलेच्या शनीचा आशीर्वाद आहे. तो आशीर्वाद तुम्हाला बी भेटेल. हा भेटेल. मी आंदोलन मी तो देणार नाही ती मंदिर तर काय पण होऊन दे आता. म्हणून जर आमराईची दलिंद्री घालवायची असेल तर 20 तारखेला काय करायचंय? 2 हत्तीने एका रिक्षा समोरलं बटन दाबायचंय. आणि हे जे उमेदवार जिथं आहेत, म्हणजे खंडोबा नगरला आमचा निलेश जाधव आहे, फुटबॉल आहे. सचिन सोनवणे तिकडे पंचशील नगर कसब्यात आहे, टीव्ही आहे. पायल काय चव्हाण तिकडे 13 मध्ये हत्ती आहे, 1 नंबरला हत्ती आहे. आणि 12ला पूजा गणेश आयवळे शिर्के 1 नंबरला हत्ती आहे. संघमित्राचा 3 नंबरला हत्ती आहे. रवींद्र सोनवणेची रिक्षा आहे. मोहीमचा 8 नंबरला कॅमेरा आहे. लखन मिसाळचा 2 नंबरला हत्ती आहे. आणि संदीपचा कॅमेरा आहे, संदीप देवकाते. आणि या सगळ्या 6 नंबरला आहे. आणि या सगळ्या उमेदवारांना तुम्हाला 20 तारखेला मताच्या रूपाचा आशीर्वाद द्यायचा आहे.
आणि आपली सेवा करण्याची संधी द्यायची आहे. बांधवांनो, आम्ही एवढे दिवस जी तुम्ही अगोदर बी बघितलंय, सर्वसामान्य बारामतीकरांच्या मदतीला कुणीही येत नाही. आता ती तुमच्या दारात येतील, उद्यापर्यंत येतील, परवा बी येतील, मतदान केंद्रावर न्यायपर्यंत रिक्षात येतील. तुम्ही आतमध्ये गेला ना, ज्याने नेलंय तो तुम्हाला परत घरी आणून तर सोडलं ना, तर मला बोला, ती तिथं तुम्हाला सोडून देते. अहो मध्ये नुसतं 20 दिवस इलेक्शन पुढे गेलं तर या उमेदवारांचं मोबाईल बंद होतं. 5 वर्ष काय होईल? आहे का नाही बरोबर? 20 दिवस इलेक्शन पुढे गेलं तर उमेदवारांचं मोबाईल बंद होतं मलिता गँगवाल्यांचं. मग 5 वर्ष कशी भेटतात? 5 वर्ष काय भेटणार नाही. तर बांधवानो, सरांना बी पुढचा कार्यक्रम आहे आणि मला मीच सरांना घेतलेला आहे. तर मी आता जास्त काय बोलत नाही, जास्त मी लईच जास्त बोललेलो आहे आधी. 2 दिवस वायऱ्याचे, सावध राहा, दिसेल त्याला हाना. नाही नाही, बारामतीकर आणि अमरावतीच्या बारामतीकरांवर माझा 100% विश्वास आहे. बारामतीकरांनी निवडणूक हातात घेतली, सर्वसामान्य बारामतीकरां प्रचार करतात. त्याच्यामुळं बारामतीकरांनी जी काय लक्ष्मी येईल ती घ्या, पण पांढरा हत्ती बी कधी लक्ष्मी आहे ध्यानात ठेवा. पांढरा हत्ती बी लक्ष्मीच आहे. आणि मी समाजासाठी लढाईसाठी ह्या सगळ्यांना इथं उभा केलेला आहे. हाती नाही गणेश आहे. 14 मध्ये तर 2 वकील आहेत. रवींद्रनाथ बनवणे वकील आहे, माझी पोरगी वकील आहे. तर बांधवांनो, येणाऱ्या 20 तारखेला आम्हा सगळ्यांना आपण मताच्या रूपाने आशीर्वाद देताल आणि आपली सेवा करण्याची संधी द्याल, हीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, जय श्रीराम, जय मल्हार, जय ज्योती, जय क्रांती.